नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आज आपण मराठी व्याकरणमधला भाग ध्वनिदर्शक शब्द घेऊया, जेणेकरून सैनिकी स्कूल, MTS, BTS आणि नवोदय क्लास स्कॉलरशिप इत्यादी परीक्षेसाठी आणि स्पर्धा परीक्षेसाठी पण उपयुक्त असे, म्हणजे 2 मार्काला 4 मार्काला हे क्वेश्चन विचारले जातात। चला तर बघूया। कोल्ह्याची कोल्हेकुई, कोंबड्याचे आरवणे, गाईचे हंबरणे, गाढवाचे ओरडणे, मधमाशाचा गुंजरव, माकडांचा भुभुकार, म्हशीचे रेखणे, मोरांचा केकारव, घुबडाचा घुतकार, घोड्यांचे खिंकाळणे, चिमणीची चिवचिव, मोराची केकावली। बघा बरं इथे मोरांचा केकारव आणि मोरांची केकावली, मांजरीचे म्याव म्याव, सिंहाची गर्जना, कबुतराचे घुमणे, कबुतराचे पारव्याचे घुमणे, कावड्याची कावकाव, वाघाची डरकाळी, सापांचे फुसफुसणे, हत्तीचे चित्कारणे, हंसाचा कलरव, कुत्र्याचे भुंकणे, कोकिळेचे कुहू, पक्ष्यांचा मंजूळ आवाज किलबिल, पक्ष्यांचे भांडण कलकलाट, अश्रूची घडघड, बेंडकाचे डरावणे डरकणे ड्राव ड्राव, मुंग्याचा गुंजरव, सिंहाची गर्जना, पंखांचा फडफडाट, पाण्याचा खडखडाट, पानाची सडसड, जे झाडाचे पानं आहेत ना त्याची सडसड, पावसाची रिमझिम रिपरिप, घंटाचा घणघणाट, डासांची भुनभुन, ढगांचा गडगडाट, तलवारीचा खणखणाट, तारकांचा चमचमाट, नाण्याचा छनछनाट, पक्ष्यांचा किलबिलाट, पैंजणाची छुमछुम, बांगड्यांचा किनकिनाट, रक्ताची भडभड, विजांचा कडकडाट। धन्यवाद।